नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 10 जून 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, महिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए कोको गॉफ यांनी महिला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2025 ही जिंकलेली आहे. तसेच महिला एकेरी ही 10 वर्षांनी अमेरिकन टेनिसपटू विजेत्यांनी मिळवली आहे. तर यापूर्वी 2025 मध्ये सेरेना विल्यम्स यांनी ही स्पर्धा जिंकली होती. तसेच फ्रेंच ओपन बद्दल माहिती पाहू. फ्रेंच ओपनची सुरुवात झाली 1891 मध्ये. कोणत्या ठिकाणी खेळली जाते तर पॅरिस या ठिकाणी. तर खेळण्याचं ग्राउंड काय आहे? क्ले म्हणजेच लाल मातीवर खेळले जाते. तसेच पुरुष एकेरी विजेता आहे कार्लास अल्करजा व उपविजेता आहे यानिक सिन्नर. कुठल्या देशाचा आहे यानिक सिन्नर? तर इटली या देशाचा आहे. तसेच महिला एकेरी विजेता आहे कोको गॉफ या अमेरिका या देशाच्या आहेत. तसेच उपविजेता अरीना सबलेंका या बेलारूस देशाच्या आहेत. प्रश्न दुसरा, जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर ऑप्शन बी 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. तर 2025 ची थीम काय आहे? अन्न सुरक्षा कृतीत विज्ञान ही 2025 ची थीम आहे. उद्देश आहे लोकांना अन्न सुरक्षेबाबत जागरूक करणे हा यामागचा उद्देश आहे. तसेच खराब झालेले अन्न, दूषित अन्न खाल्ल्याने दरवर्षी हजारो लोकांना आजारी पडतात. परिणामी गंभीर आजारांना बळी पडतात. याशिवाय प्रत्येक व्यक्तीला पुरेशा प्रमाणात सुरक्षित अन्न, पौष्टिक अन्न मिळावे हा देखील यामागचा उद्देश आहे. जून महिन्यातील महत्त्वाचे दिन विशेष पाहू. 1 जून जागतिक दुग्ध दिन, जागतिक पालक दिन. 3 जून जागतिक सायकल दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 7 जून जागतिक अन्न सुरक्षितता दिन. 8 जून जागतिक महासागर दिन, जागतिक ब्रेन ट्यूमर दिन. 11 जून आंतरराष्ट्रीय खेळ दिन. 12 जून जागतिक बालमजुरी विरोधी दिन. 15 जून जागतिक पवन दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. तसेच 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन आणि 30 जून आंतरराष्ट्रीय संसद दिन. प्रश्न दुसरा, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? बरोबर त्यांचं नाव ऑप्शन ए प्रा. मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. तसेच 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ठिकाणी भरवलं जाणार आहे. तर हे 32 वर्षानंतर सातारा या ठिकाणी भरत आहे. तसंच 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तसेच अध्यक्ष होते श्रीमती तारा गोवाळकर. प्रश्न चौथा, जी7 शिखर संमेलन 2025 कोठे होणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी कॅनडा या ठिकाणी जी7 शिखर संमेलन 2025 होणार आहे. तारीख काय आहे? 15 ते 17 जून 2025 दरम्यान हे शिखर संमेलन होणार आहे. तसेच 91व्या जी7 शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत मार्क कॉर्नी. तसेच हा जगातील 7 प्रमुख विकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा गट आहे. यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. तर उद्देश काय आहे? जागतिक आर्थिक स्थिरता, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि विविध जागतिक आव्हानांवर चर्चा करणे, त्यांच्यावर समाधान या गटाचा मुख्य उद्देश आहे. तसेच G7 चे अध्यक्षपद हे दरवर्षी सदस्य देशांमध्ये फिरते आणि जो यजमान असतो तोच अध्यक्ष असतो. प्रश्न 5वा, 2025 महिला आशियाई हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी चीन या देशामध्ये महिला आशियाई हॉकी कप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. तर चीनमध्ये कोणत्या ठिकाणी? हांगझोऊ येथे 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच महिला हॉकी कप स्थापना झालेली आहे 1985. संघ आहेत 8. आयोजित कोण करते? आशियाई हॉकी महासंघ ही स्पर्धा आयोजित करते.
प्रश्न 6वा. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन योजना ही सुरू केली आहे. तसेच योजनेचा शुभारंभ कोणी केलेला आहे? सुखविंदर सिंग यांनी केलेला आहे. तसेच उद्दिष्ट काय आहे? पर्यावरण संरक्षण वाढवणे आणि वन व्यवस्थापनात लोकसहभाग प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेअंतर्गत नापीक जमिनीवर फळझाडे लावली जातील आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. प्रश्न 7वा. 2025 ची अमरनाथ यात्रा सुरक्षित करण्यासाठी भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रा सुरक्षित करण्यासाठी भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव आहे. तर ऑपरेशन बद्दल माहिती पाहू. या ऑपरेशन मध्ये हे 38 दिवसांच्या यात्रेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 551 कंपन्या तैनात करण्यात येत आहेत. तसेच ज्यामध्ये 42,000 ते 58,000 जवानांचा समावेश असेल आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी RFID टॅगिंग, 4,000 CCTV कॅमेरे आणि ड्रोन यासारख्या तंत्राचा वापर केला जाईल. प्रश्न 8वा. अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणाऱ्या देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी तमिळनाडू राज्य हे अवकाश उद्योग धोरणाला मंजुरी देणारे तिसरे राज्य ठरले आहे. तर यापूर्वी कर्नाटक व गुजरात या दोन राज्यांनी अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी दिली असेल. तिसरे राज्य हे तमिळनाडू आहे. तर तमिळनाडू मंत्रिमंडळाने अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अंतराळ उद्योग धोरण हे मंजूर केलेले आहे. प्रश्न 9वा. हिना खान कोणत्या देशाच्या टुरिझम ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए दक्षिण कोरिया या देशाच्या टुरिझम ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केलेली आहे. तसेच इतर महत्त्वाचे आपण ब्रँड अँबॅसेडर पाहू. अक्षय कुमार रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सलमान खान इमामी ग्रुप, प्रियंका चोप्रा स्किल इंडिया आसाम टुरिझम, कृती सेनॉन डाबर आणि बाटाचे अध्यक्ष आहेत. माधुरी दीक्षित मा अभियान, लिली सिंग युनायसेफच्या सदस्य दूत, जॉन अब्राहम अरुणाचल प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. प्रश्न 10वा. ग्रेट फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी तमिळनाडू या राज्यामध्ये ग्रेट फ्लेमिंगो अभयारण्य हे स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच ग्रेट फ्लेमिंगो हा आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण युरोपमध्ये आढळणारा एक मोठ्या रंगाचा, मोठा आणि गुलाबी रंगाचा आहे. पाण्याच्या हा पक्षी उथळ, खाऱ्या पाण्याच्या भागात राहतो आणि सरोवर चिखलाच्या ठिकाणी प्रजनन